अभ्यासू ज्येष्ठ सदस्य विक्रम काळे साहेबांनी अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करून या ठिकाणी अर्धा तास चर्चा उपस्थित केली आहे। अध्यक्ष महोदय, सर्वसाधारणतः त्यांच्या बोलण्यामध्ये 6 महत्त्वाचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले। सभापती महोदय, खऱ्या अर्थाने आपल्या राज्यामध्ये सेवानिवृत्त होत असतानाची रिक्त पदं या बाबतीतला GR स्वयंस्पष्ट आहे। पहिला तर मुद्दा त्यामधला असा आहे की आपल्याकडे MPSC बोर्ड जे मंडळ आपलं आहे हे अ आणि ब या पदांच्याच बाबतीमध्ये आज तरी सेवा भरतीचा निर्णय करते। क ब मधली अराजपत्रित आणि क मधली काही आता 2024च्या नवीन शासन निर्णयानुसार त्यांच्या बाबतीत सुद्धा MPSC बोर्डाकडे आपण आता काम वर्ग केलेला आहे। विशेषतः क आणि ड या प्रवर्गात येणारी पदं या बाबतीमध्ये सर्वसाधारणतः 2 एजन्सीज ज्यांनी परीक्षा घ्यावी आणि त्या परीक्षेच्या सरळ सेवा पद्धतीने तिथली पदं भरावीत या बाबतीतला शासन निर्णय सुद्धा स्वयंस्पष्ट आहे। राहिला ड मध्ये आवश्यकतानुसार आउटसोर्सिंग, अनुकंपा आणि कंत्राटी या विषयामधली चर्चा ही सर्वसाधारणतः ड वर्गातल्या पदांच्या बाबतीमध्ये होते। पहिला प्रश्न त्यांनी विचारला की सेवानिवृत्त पदे भरावी या बाबतीमध्ये काही कुठे धोरणात्मक विरोध, अडचण, मर्यादा किंवा त्याच्यावर स्टे असं आहे का? तर उत्तर असं आहे नाही। आपल्याकडे कुठलाही असा शासन निर्णय पद भरू नये जी आपल्या शेड्यूलवर आहेत त्या बाबतीत रोख लावलेला नाही, फक्त त्याची कार्यपद्धती स्पष्ट केलेली आहे। एकतर त्या विभागाने शासन निर्णयानुसार त्यांचा आकृतीबंध पहिला बनवावा, त्या आकृतीबंधाची मंजुरी घ्यावी, आकृतीबंधाची मंजुरी घेतलेल्या विभागाला त्यातली 100% पदं भरण्याची मुभा त्या विभागाला आपण दिलेली आहे। अध्यक्ष महोदय, त्यात कुठेही आपण रोख त्यातली लावलेली नाही आणि त्यामुळे सेवानिवृत्त पदांची निर्मिती ज्याचा उल्लेख आपण केला की रिटायर्ड झाल्यावर निर्माण होणारे आणि बरोबरीने अजून एक नवीन निर्णय शासनाने केला तो या 100 दिवसांच्या काळातला आजपर्यंतच्या इतिहासातला पहिल्यांदा असा निर्णय आमच्या विभागाने घेतला, तो म्हणजे या 100 दिवसामध्ये GADच्या माध्यमातून प्रमोशन त्या विभागातले याला सुद्धा जलदगतीत निर्णय घ्या असे निर्देश आपण विभागाकडून आपण GAD कडून त्या विभागाला दिले। आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय, ज्याचा उल्लेख आपण केला ते बरोबर आहे, त्याचा अक्युम्युलेटिव्ह इफेक्ट जो दिसतो त्यामुळे सेवानिवृत्त झालेली पदं, प्रमोशनने वर गेलेल्यांमुळे रिक्त झालेली पदं या संदर्भामधला आकडा हा समोर येतोय। पण त्यामध्ये आपण एक मोठं आवश्यक काम ते म्हणजे बिना प्रमोशन काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं दुःख हे आपण जाणून घेतलं आणि GADच्या माध्यमातून त्यांना प्रमोशन दिलं आणि म्हणून यामध्ये विलंब नाही, रोख नाही। सेवानिवृत्त झालेल्या पदांना पुन्हा एकदा विभागाला आम्ही सांगू की तुम्ही तातडीने भरा, तसा निर्णय आमच्या विभागाकडून त्यांना कळवण्यात येईल आणि बरोबरीने जी रिक्त पदं असतील त्या बाबतीत MPSC सुद्धा तातडीने कारवाई करणं अपेक्षित आहे, त्याचा पाठपुरावा विभागाकडून आमच्या करण्यात येईल। एक, MPSC बोर्डावर 3 पदं रिक्त आहेत सदस्यांचा उल्लेख आपण केला। प्रश्न दुसरा होता अध्यक्ष महोदय, खरं आहे, सभापती महोदय, खरं आहे, त्या बाबतीमध्ये आता सर्व ॲडव्हर्टाइजमेंट झाल्या, पात्र उमेदवारांचे अर्ज झाले, पात्र सदस्यांच्या इंटरव्ह्यूज झाल्या, त्यांचं 360 डिग्री झालं आणि आता अंतिम टप्प्यामध्ये ती फाईल ही माननीय मुख्यमंत्री कार्यालयात त्या ठिकाणी आलेली आहे। कदाचित त्याच्यात अधिवेशन संपण्यापूर्वी सुद्धा माननीय मुख्यमंत्री महोदय त्यातला निर्णय करतील अशी अपेक्षा आणि असं आश्वासन मी या ठिकाणी तुम्हाला देतो। आपण असं म्हटलं की नियमित पद भरणे
यात सुद्धा ज्याचा मी उल्लेख केला की आकृती बंद झाला असेल तर 100% अ आणि ब ची पदं आपल्याला भरायला त्या ठिकाणी सूट दिली आहे। बाकीच्या विषयामध्ये उच्चस्तरीय समितीने ज्या नवीन पदांच्या निर्मितीला सुद्धा मान्यता दिली आहे त्याला सुद्धा आपण मंजुरी दिलेली आहे। आपण त्याला कुठेही थांबवलेलं नाही। आपण असं म्हणालात की शिक्षण आणि आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी रिक्त पदं दिसतात, त्याचा काही ठोस कार्यक्रम आपण घेणार का? अध्यक्ष महोदय, आपल्या सभापती महोदय, मी आपल्या माध्यमातून सन्माननीय सदस्यांना हे आश्वासित करतो की या अर्धा तास चर्चेच्या निमित्ताने या दोन्ही विभागाच्या संदर्भामध्ये आमच्या जीएडी विभागाला आम्ही निर्देश देऊ की त्यांनी याचं पुनर्वलोकन करावं आणि त्या बाबतीमध्ये तातडीने जे काम करणं आवश्यक आहे तो सुद्धा कार्यभार प्रशासन त्या ठिकाणी करेल। आपण अजून एक प्रश्न विचारला होता की माननीय मुख्यमंत्र्यांनी मोठी भरती 75,000 पदांच्या बाबतीतली घोषित केली। होय अध्यक्ष महोदय, आपल्या अमृत महोत्सवी वर्षात आपण 2022 ला या 75,000 पदं, आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत आणि म्हणून 75,000 ची भरती या बाबतीत आपण कार्यक्रम 2022 पासून सुरू केला। तो 15 ऑगस्ट 2023 पर्यंत अपेक्षित होता पूर्ण होईल, पण ऑक्टोबर 2024 पर्यंत तो आता पूर्ण होतोय आणि 75,000 पदांच्या बाबतीमध्ये आपण म्हटल्यानुसार आतापर्यंत 1,53,000 इतक्या रिक्त पदांच्या भरतीची विशेष मोहीम करून त्यापैकी 85,363 उमेदवारांना नियुक्ती सुद्धा आपण दिलेली आहे। आजपर्यंतच्या इतिहासामध्ये 85,000 नियुक्त्या या वर्षभराच्या काळात देणं हा सुद्धा आपल्या विभागातल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचं यश आहे असं मी म्हणेन। ज्यावेळेला आपण त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी टाकतो त्यावेळेला त्यातनं केलेल्या कामाचं श्रेय सुद्धा विभागातील अधिकाऱ्यांना दिलं पाहिजे असं माझं मत आहे। आणि मला अध्यक्ष, अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा।